Hello, dear friends. I'm your science teacher Vaishnavi Patil. Welcome to Gurvaria Academy. फ्रेंड्स, आज आपण तुमच्या जो काही सायन्स पार्ट फर्स्ट आहे, तर त्याचा जो काही चॅप्टर नंबर सेकंड आहे, त्याचा आजचा हा आपला चौथा लेक्चर अँड दिस विल बी द लास्ट लेक्चर ऑफ दिस चॅप्टर. आणि या चॅप्टरचा हा काय असेल, शेवटचा लेक्चर असेल. यापूर्वी आपण या चॅप्टरला सुरुवात केली होती. यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकल्या. कोणत्या कोणत्या गोष्टी शिकल्या मग आपण? त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी काय केलं होतं, तर बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला होता काय करण्याचा, तर जो काही पिरियोडिक टेबल आहे त्याला मांडण्याचा. मग पिरियोडिक टेबल मांडण्याचा प्रयत्न का करण्यात आला? कारण जे काही वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, ज्यामध्ये मेटल्स येतात, नॉन मेटल्स येतात आणि मेटलॉइड सुद्धा येतात, मग त्यांच्यामध्ये काय, तर त्यांच्यामध्ये आपल्याला सहजतेने फरक करता यावा आणि त्या पद्धतीनेच काय, तर फरक तर करता यावाच, पण त्यांचा अभ्यास करणं आपल्यासाठी सोयीस्कर व्हावं, यासाठी आपण त्यांचं क्लासिफिकेशन केलं. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण काय केलं, तर सुरुवातीला ज्या सायंटिस्टनी जो टेबल मांडला होता, ज्याचं नाव होतं डोबे रायनर, त्यांनी त्यांची ट्रायड्स मांडली. त्यानंतर दुसरे होते आपले न्यूलँड्सने त्यांनी ऑक्टिव्स मांडले त्यांचे. आणि मग आला आपला मेंडेलिव्हने सुद्धा काय केलं, तर त्यांच्याप्रमाणेच ॲटॉमिक मासचा वापर केला आणि त्यांचे जे काही इलिमेंट्स होते त्यांना मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये मांडलं. पण त्यानंतर जो काही शेवटचा सायंटिस्ट होता आपला, दॅट इज हेनरी मोसले, तर यांनी काय केलं, तर ॲटॉमिक मासचा विचार न करता ॲटॉमिक नंबरचा विचार केला आणि त्यामुळेच त्यांचा जो काही पिरियोडिक टेबल होता तो सक्सेसफुल ठरला आणि आज तोच पिरियोडिक टेबल आपण आज वापरतो. तर आपण यापूर्वी जे काही ग्रुप्स मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं ते आपण पाहिलेलं होतं. व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? तर त्या एखाद्या एलिमेंटचं काय, तर पद्धतशीरपणे त्याच्या जे काही शेल्स असतात वेगवेगळ्या, तर त्या शेल्सची विभागणी करणं, याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन म्हणतो. मग हे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आहे, यामध्ये आपल्याला जे काही शेल्स असतात वेगवेगळे, त्या शेल्स मध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स पाहायला मिळतात आणि जे इलेक्ट्रॉन्स शेवटच्या शेल मध्ये असतात, तर त्यांना आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. हे आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलं होतं. जस्ट फॉर युअर रिवाइज, तुम्हाला रिवाइज हवं, तुमचं रिव्हिजन व्हावं, याकरिता परत सांगत आहे. तर पिरियड्स म्हणजे काय, तर पिरियोडिक टेबल मधल्या ज्या काही आडव्या रेषा आहेत, आडवे रो आहेत, आडव्या ओळी आहेत, त्यांना आपण पिरियड्स म्हणतो आणि जे काही उभे स्तंभ होते त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो. राईट. तर हे जे काही पिरियड्स आणि ग्रुप्स होते यांना लक्षात ठेवण्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक सांगितली होती, दॅट इज व्हेरी ग्रीन हरी पालक. तर याचा मध्ये कशा पद्धतीने ग्रुप आणि पिरियड आहेत हे आपल्याला समजतं, ते लक्षात घ्या. व्हेरीच्या ठिकाणी आपण काय इथे घेतो, व्हर्टिकल ग्रुप, हॉरिझॉन्टल पिरियड्स, अशा पद्धतीने आपण त्यांचं जे काही स्ट्रक्चर असेल ते लक्षात ठेवू शकतो. तर आता आपण पिरियड मधले जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपण पाहूया. जर आपण मॉडर्न पिरियोडिक टेबलचा विचार केला, तर त्यामध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन हे दुसऱ्या पिरियड मध्ये येतात. राईट. कारण त्यांची दुसरी आडवी ओळ असते. मग त्यांचे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपल्याला लिहायचं आहे आणि त्यांच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटमध्ये आपल्याला जो काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात ते सेम आढळतात, ॲज लाईक ग्रुपमध्ये ज्या पद्धतीने सेम आढळायचे तशाच पद्धतीने आपल्याला ते सेम आढळतात. आणि हे जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात प्रत्येक एलिमेंटचे, ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. का पाहायला मिळतात वेगवेगळे? तर जे काही नंबर ऑफ शेल असतात ते सेम असतात, पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्यांच्या व्हॅलन्सीमुळे ते सॅटिस्फाय होत नाही. सी हिअर. तर आपला जो काही दुसरा पिरियड आहे, दॅट इज त्याच्यामध्ये कोण कोण येतं, तर त्यामध्ये येतो आपला बेरिलियम असेल, ओके, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. मग यांचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं आणि त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केल्यानंतर त्यांच्या शेवटच्या शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आपल्याला आढळतात त्यांना आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो. आणि हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कोणते कोणते आहेत मग, तर लिथियमचं फर्स्ट, दुसऱ्याचं बेरिलियमचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 आहे, बोरॉनचं 3 आहे, कार्बनचं 4 आहे, नायट्रोजनचं 5 आहे, ऑक्सिजनचं 6 आहे, फ्लोरीनचं 7 आहे आणि निऑनचा 8 आहे. तर अशा पद्धतीने ज्या पद्धतीने काय होतं, तर पुढे पुढे सरकतो टेबल आपला, त्या पद्धतीने जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते सुद्धा पुढे पुढे सरकत जातात. We can say that the elements with the same number of shells occupied by electrons belonging the same period.
जेवढे नंबर ऑफ शेल्स असतात तेवढे नंबर ऑफ काय असतात, पिरियड असतात. तर सेकंड पिरियड मध्ये आपण पाहिलं त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये दोन शेल आढळतात, के आणि एल. आणि बाकीचे जर आपण पुढे गेलो, पुढच्या तिसऱ्या पिरियड मध्ये पाहिलं तर त्यांच्यामध्ये एम शेल आढळतो. आणि शेवटचा जो काही पिरियड आहे त्याच्यामध्ये आपल्याला के एल एम एन हे चारही शेल आपल्याला पाहायला मिळतील. तर यांच्या व्हॅल्यूज काय आहेत के आणि एल एम या शेलच्या, तशाच पद्धतीने तर मॅक्झिमम नंबर किती आहेत एखाद्या शेलमध्ये बसण्याचा, त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, तर जे काही त्यांचे इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आहे ते आपल्याला डिड्यूस करायची आहे. तर ऍज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी जे काही शेल्स आहेत त्याच्यामध्ये दोन एलिमेंट सुरुवातीला प्रेझेंट असतात. पहिल्या 8 ग्रुपमध्ये 8 एलिमेंट्स, दुसऱ्या पिरियडमध्ये 8, त्यानंतर तिसऱ्या पिरियडमध्ये 8 ऑक्टेट पूर्ण होतो. त्यानंतर बाकीचे जे काही असतात तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे नेक्स्ट स्टँडर्ड प्रमाणे कन्सिडर केले जातात. तर जो काही फॉर्म्युला आहे तो 2n² आहे. फॉर एक्झाम्पल जर के शेल मध्ये के शेलची कॅपॅसिटी किती आहे, 2 इलेक्ट्रॉन्सची आहे. तर अशा पद्धतीने त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2 इलेक्ट्रॉन तिथे त्यांची कॅपॅसिटी पाहायला मिळते. एल या इलेक्ट्रॉनची या शेलची कॅपॅसिटी आहे 8 इलेक्ट्रॉन, त्यानंतर एम या शेलची कॅपॅसिटी आहे 18 आणि शेवटी 32. अशा पद्धतीने के एल एम एन या चारही शेलची कॅपॅसिटी काय आहे, 2, 8, 18 आणि 32. अशा पद्धतीने एवढे इलेक्ट्रॉन्स आपल्याला त्यांच्या शेलमध्ये फिरताना पाहायला मिळतात. तर ही जी काही केमिकल रिॲक्टिव्हिटी असते वेगवेगळ्या एलिमेंटची ती काय केली जाते, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वरून डिटरमाइन केली जाते. नंबर ऑफ शेल्स असतील आणि ही जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला पिरियोडिक टेबल वरून मिळते, त्याचा अभ्यास केल्यावर समजते. तर आपण पिरियोडिक ट्रेंड्स पाहूयात, कशा पद्धतीने पिरियोडिक ट्रेंड्स पिरियोडिक टेबल मध्ये बदलत असतात. जेव्हा ज्या काही एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये ग्रुप, मॉडर्न पिरियोडिकचे ग्रुप असतील किंवा मग त्यांचं कंपॅरिझन आपण केलं त्यांच्यामध्ये आपल्याला खूप बदल पाहायला मिळतात. आणि त्याला पिरियोडिक ट्रेंड्स मधले, मॉडर्न पिरियोडिक ट्रेंड्स मधले काय म्हटलं जातं, ट्रेंड्स म्हटलं जातं. या वर्गामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर त्याची व्हॅलन्सी असेल, ॲटॉमिक साईज असेल, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असतील पिरियोडिक ट्रेंडचे, तर ते कशा पद्धतीने घडतात हे समजून घेणार आहोत. जेव्हा तुम्ही हायर क्लासला जाल, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला ग्रॅज्युएशन लेवलला जाल त्यावेळेला या पुढचे जे काही ट्रेंड्स असतात ते तुम्हाला पाहायला मिळतील. मग व्हॅलन्सी काय असते, तर आपण शिकलो मागच्या इयत्तेमध्येच तुम्ही शिकलात, म्हणजे 9th स्टँडर्ड मध्ये. आय नो की मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही व्यवस्थित मध्ये अभ्यास नाही केला असेल, नाही केला असेल, तुम्ही सेल्फ स्टडी करून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय असतात हे समजून घेतलेलं असेल तरी सुद्धा मी रिपीट सांगते. दॅट इज व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइन्ड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम्स, दॅट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. जेवढे इलेक्ट्रॉन्स हे एखाद्या शेलच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असतात त्यांनाच आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं आणि व्हॅलन्सीचं काही रिलेशनशिप आहे का, किंवा मग आपला बेरिडियम, असे बरेचसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर त्यांची ॲटॉमिक साईज काय असते लक्षात घ्या. ज्या पद्धतीने व्हॉल्यूम वाढतो, फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटरची असते, तर जो काही ॲटम असतो तो रेडियसद्वारे इंडिकेट केला जातो. तर जे काही ॲटॉमिक रेडियस असते न्यूक्लियस पासून ते ॲटम आणि त्याच्या आउटरमोस्ट शेल पर्यंत, तर ती मीटरमध्ये, पिकोमीटरमध्ये मोजली जाते किंवा नॅनोमीटरमध्ये सुद्धा मोजली जाते. हे त्याचे काय आहेत, युनिट्स आहेत. आणि काही एलिमेंट्स हे ॲटॉमिक रेडियाय तिथे देण्यात आलेले आहेत. तर ऑक्सिजनची ॲटॉमिक रेडियाय 66 आहे, बोरॉनची 88, कार्बनची 77, नायट्रोजनची 74, बेरिलियमची 111, लिथियमची 152. अशा पद्धतीने जी ॲटॉमिक रेडियस वाढत कमी होत जाते, ज्या पद्धतीने आपण लेफ्ट टू राईट जातो, पण त्याच उलट जर आपण राईट टू लेफ्ट गेलो तर ती कमी कमी होत जाते. आणि याच्या विरुद्ध दिशेने काय होत असतो, तर याच्या विरुद्ध दिशेने जे काही चार्ज असतात, इलेक्ट्रॉन्स असतात, न्यूक्लिअर चार्ज असतात, ते एकमेकांकडे ओढले जातात आणि त्यांचं जे काही काय असतं तर कॅपॅसिटी असते एखाद्या इलेक्ट्रॉनला कॅच करण्याची, एखाद्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची न्यूक्लियसची, ती सुद्धा कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्या लक्षात येईल की जे काही ॲटॉमिक साईज आहे ती ज्या पद्धतीने वाढते तर त्यामध्ये नवीन शेल ऍड केला जातो. म्हणूनच डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि मग याचा परिणाम म्हणून काय होतो, जे काही ॲटॉमिक साईज असते ती इन्क्रीज होते न्यूक्लिअर चार्ज सोबत. मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय असतात हे लक्षात घ्या. आता
तर ज्या पद्धतीने ॲटॉमिक रेडियस असते त्याच पद्धतीने मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स काय असतात, तर मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे जे काही मेटॅलिक एलिमेंट्स असतात सोडियम, मॅग्नेशियम हे लेफ्ट कडे जातात आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे आपल्याला राईट कडे आलेले पाहायला मिळतात आणि मेटॅलॉइड्स हे आपल्याला या दोन्हीच्या मध्ये असलेले पाहायला मिळतात. अशाच पद्धतीचा पॅटर्न आपल्याला बाकीच्या पिरियड्स मध्ये सुद्धा पाहायला मिळतो. आपण झिगझॅग लाईन पाहिली होती सुरुवातीला, आठवली का तुम्हाला? तर त्या झिगझॅग लाईनच्या एका साईडला नॉन मेटल्स आढळतात तर दुसऱ्या साईडला हे मेटल्स आढळतात. मेटलॉइड्स हे लॉंग असतात लाईनच्या बरोबर आणि हे कशामुळे घडतं तर यामागचे कारण काय, तर ज्या काही त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, केमिकल प्रॉपर्टीज असतात त्या बदलत असतात. त्यामध्ये सिंपल आयोनिक कंपाऊंड आहेत ज्यामध्ये कॅटायन्स असतात, अनायन्स असतात आणि मेटल नॉन मेटल हे सतत चेंज होत असतात. म्हणजे मेटलच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात. न्यूक्लिअर चार्ज अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स स्मॉल असतात. त्यामुळेच काय होतं तर त्यामुळेच मेटॅलिक कॅरेक्टर जे काही आहेत एलिमेंटचे ती सतत बदलत असतात. तर इथे आपल्याला पाहायला मिळतं ज्या पद्धतीने मेटल्स आणि नॉन मेटलॉइड्सची पोझिशन काय आहे. तर ही झिगझॅग लाईन आहे, या झिगझॅग लाईनच्या या ठिकाणी इथे आपल्याला मेटलॉइड्स पाहायला मिळतात. तर हे मेटलॉइड्स आहेत, हे नॉन मेटल्स आहेत आणि हे मेटल्स आहेत. तर अशा पद्धतीने त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर लक्षात घ्या जे काही पिरियडिक ट्रेंड आहे मेटॅलिक कॅरेक्टरचा तो व्यवस्थितपणे लक्षात येतो आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबलनुसार. पण सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या, जो काही मेटॅलिक कॅरेक्टर आहेत एलिमेंट्सचे ते सेम ग्रुपला बिलॉंग करतात आणि नवीन शेल काय होतं ऍड होत जातो कधी, ज्या वेळेला त्याचं रेडियस मधलं किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वाढत जातात आणि मग यामुळे काय होतं तर जे काही इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असतो तो अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सच्या काय करत असतो खेचत असतो. त्याला टेंडन्सी असते ॲटमची लूज इलेक्ट्रॉन करण्याची किंवा गेन इलेक्ट्रॉन करण्याची, त्याच्यामध्ये स्पेशल स्टॅबिलिटी असते. यामुळेच काय होतं तर जी काही टेंडन्सी आहे ॲटमची इलेक्ट्रॉन इन्क्रीज करण्याची पुढे तर ती लूज होते आणि त्याचा परिणाम मग आपल्याला अशा पद्धतीने या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पाहायला मिळतो. सिंपल थिंग आहे, ज्या पद्धतीने आपण लेफ्ट टू राईट जाऊ त्या पद्धतीने पिरियड मधले जे काही व्हॅरिएशन्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तर दोन फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाला की ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते, दॅट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल. तर ॲटॉमिक रेडियस वाढली तर मग आपला न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होतो. तर हॅलोजन फॅमिली मधलं ग्रॅड्युएशन कशा पद्धतीनं होतं हे आता आपण समजून घेऊया. तर जी काही काय असते हॅलोजन फॅमिली असते तर ती हॅलोजन फॅमिली आपल्याला पाहायला मिळते कुठे पाहायला मिळते तर हॅलोजन फॅमिली मध्ये बरेचसे एलिमेंट्स येतात. हॅलोजन फॅमिलीमध्ये जे काही एलिमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात तर ते सर्व आपल्याला कुठे पाहायला मिळतात तर त्या फॅमिलीमध्ये असणारे सर्वच्या सर्व एलिमेंट्सचे जे काही काय असतात तर तर यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळाल्या. या चॅप्टर मध्ये आपण काय काय पाहिलं ते एकदा रिवाइज करूया अँड देन हा आपला चॅप्टर इथे संपवतो. तर सुरुवातीला आपण असे सायंटिस्ट पाहिले ज्यांनी काय केलं होतं तर ज्यांनी मॉडर्न पिरियडिक टेबलचा शोध लावण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर मग आपण लक्षात घेतलं की मॉडर्न पिरियडिक टेबल काय आहे, नॉन मेटल्स किती असतात, मेटल्स किती असतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय असतात, अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या कॉन्सेप्ट आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहायचा असेल किंवा यापूर्वीचे लेक्चर्स पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, पाहायला विसरू नका. तर लवकर भेटू आपण पुढच्या चॅप्टर मध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या. तर आपण इथे थांबूया, लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.